राज्यात अतिवृष्टीने थैमान घातली असताना राज्य सरकारने शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत केल्याचा गंभीर आरोप करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने राज्यभर जिल्हाधिकारी कार्यालय तथा तहसील कार्यालय या ठिकाणी निषेध मोर्चा काढून सरकारच्या फसव्या मदत निधीच्या विरोधात तथा सरसकट कर्जमाफीसाठी निवेदन देण्यात आले। या पार्श्वभूमीवर येवला तहसील कार्यालय येथे देखील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने घोषणाबाजी करत तहसीलदार आबा महाजन यांना निवेदन देण्यात आले। या प्रसंगी शेकडो शिवसैनिक उपस्थित होते। या प्रसंगी शिवसेनेचे नेते संभाजी पवार, उपजिल्हा प्रमुख भास्कर कोंडरे, तालुका प्रमुख रतन बोरनारे, राजेंद्र लोणारी, वाल्मिकराव गोरे, छगन आहेर, गणेश पेंढारी, बापू गायकवाड, लक्ष्मण गवळी, संतोष गोरे, अमित अंकाईकर, गणेश वडनेरे, अरुण शेलार, नितीन पिंपळे आदी शिवसैनिक उपस्थित होते। आज माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या आदेशानुसार पूर्ण महाराष्ट्रभर शासनाने जी काही शेतकऱ्यांसाठी तुटपुंजी मदत जाहीर केली आहे अतिवृष्टीची, तिच्या विरोधात आम्ही आंदोलन करून निषेध नोंदवून आणि तहसीलदारांना निवेदन देत आहोत की आम्हाला कमीत कमी शेतकऱ्यांना 50,000 रुपये हेक्टरी याची अतिवृष्टीची मदत मिळाली पाहिजे आणि सरसगट कर्जमाफी शेतकऱ्यांची झाली पाहिजे। याच्यासाठी आम्ही निवेदन दिलं आहे। जर सरकारने याची दखल जर नाही घेतली तर शिवसेना स्टाईलने पूर्ण महाराष्ट्रभर उद्धवजी साहेब यांच्या आदेशानुसार आंदोलन छेडण्यात येईल। आज शिवसेनेच्या वतीने पूर्ण महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर निदर्शने मोर्चे काढून तहसीलदारांना निवेदन देण्यात येत आहे। सरसगट कर्जमाफी व झालेल्या नुकसान कालच मुख्यमंत्र्यांनी तुटपुंजी मदत जाहीर केली। ही मदत तोडकी असून सरसगट 50,000 रुपये हेक्टरी जाहीर करावा असं आम्ही निवेदन तहसीलदारांना दिलेलं आहे। निवेदनात कारवाई नाही झाल्यास शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन, रास्ता रोको करण्यात येईल। दैनिक भ्रमरसाठी प्रतिनिधी दीपक सोनवणे, येवला।